कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज होत असल्याचं समोर आलंय। 2 वर्षांपूर्वीच अंबाबाईच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती, पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली की काय असा सवाल आता भक्त विचारतायत। मंदिरातील देवीची मूर्ती 2000 वर्षांपूर्वीची असल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे मूर्तीची झीज होत असल्याचं लक्षात येताच पुरातत्व खातं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं 2015 साली मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती। त्यानंतर पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काहीही होणार नाही असा दावाही करण्यात आला होता, जो आता फोल होताना दिसतोय। अंबाबाईच्या मूर्तीवर पांढरे डाग दिसून येतायत आणि रासायनिक थरही निघत आहेत, त्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे। झीज थांबलेली आहे, पण तो कोट जो द्यायला पाहिजे तो न दिल्यामुळे आता आपल्याला वाटतंय की मूर्ती खराब झाली आहे। तर तो कोट दिल्यावर ते दिसणार नाही मूर्ती खराब झाली आहे असं। आणि आर्द्रता जी कमी होणं सगळ्या दृष्टीने आवश्यक आहे, त्याकरता आपले प्रयत्न निश्चित आहेत, परंतु त्याकरता जे अन्य लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। उदाहरणार्थ देवस्थान व्यवस्थापन समितीने ते केले जात नाहीत। आता यापूर्वीच मंदिराचा पेटी चौक जो आहे त्यामध्ये असलेले भिंतीवरचे कलर, मार्बल फरशा जमिनीवरच्या या सगळ्या काढून टाका आणि त्यावर ते सगळं केमिकल कन्झर्वेशन करून भिंती वगैरे स्वच्छ करा असं सांगितलेलं असतानाही आज तक ते झालेलं नाही। ऍक्च्युअली हे करायची ऑर्डर फार पूर्वीची आहे, पण प्रत्यक्षात ती घडत नाहीये।